नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय बुद्धिमत्ता याच्यामधील सांकेतिक भाषा याच्यातील स्वाध्याय 10.1 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की सांकेतिक भाषा म्हणजे काय? संवाद साधण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणून आपण सगळेच भाषेचा वापर करत असतो। अर्थात आपण जे बोलतो ती भाषा समोरच्या व्यक्तीला अवगत आहे असे आपण गृहीत धरतो। एखादा संदेश जर आपल्याला गुप्त ठेवायचा असेल तर आपण काय वापरतो? नेहमीच्या भाषेपेक्षा इतर काहीतरी चिन्ह किंवा खुणा वापरतो, त्यालाच आपण काय म्हणतो? सांकेतिक भाषा। तेच आपल्याला या उदाहरणांमार्फत शिकायचं आहे। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। पहिला प्रश्न बघा, इथे एका सांकेतिक भाषेत HEN बरोबर GIO, DIG बरोबर COH आणि MAP बरोबर LEQ, तर याच भाषेत ROB बरोबर प्रश्नचिन्ह। आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत। मग ही सांकेतिक भाषा ABCD चे लेटर्स आहेत। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? आपण आधी ABCD लिहून घ्यायचे, म्हणजे इंग्रजी अक्षरमाला लिहायची आहे। दिलेल्या माहितीनुसार बघा इथे आपण इंग्रजी अक्षरमाला लिहून घेतलेली आहे A पासून Z Y पर्यंत। आता इथे आपल्याला काय सांगितलं? HEN बरोबर GIO, आपण इथे ते या पद्धतीने जे दिले ते लिहून घेतले आणि आपल्याला ROB चं काढायचं आहे। आता H साठी इथे G दिलाय, मग आता H कुठे आहे तर इथे आहे आणि G कुठे आहे तर इथे, म्हणजे एक घर मागे जायचं, म्हणजे H पासून एक घर मागे। ठीक आहे। आता E बघा, E कुठे आहे? E साठी I दिलेला आहे, मग E आणि I मध्ये कितीचा फरक आहे? 1 2 3 4, म्हणजे E पासून अधिक 4 लेटर पुढे जायचे, म्हणजे 4 घरं पुढे जायचे। आणि N साठी O दिलेला आहे, N कुठे आहे? इथे, आणि O कुठे आहे? पुढे, म्हणजे इथे एक घर पुढे जायचं आहे, म्हणजे अधिक 1 लेटर, यांच्या पुढचं पहिलं लेटर। आता इथे बघूया आपण, इथे D आहे आणि D साठी C दिले, मग बघा D आणि C म्हणजे एक घर मागे। सेम या पद्धतीने म्हणजे पहिल्या पदाला आपण प्रत्येकाला काय केले? एक घर मागे गेले। मग M साठी L दिले, बघा ML म्हणजे एक घर मागे। मग इथे काय आहे? R आहे, मग R पासून एक घर मागे जायचं, कारण प्रत्येकाला काय केलं? एक घर मागे। मग इथे सुद्धा R पासून एक घर मागे जायचं आहे। R आहे इथे, त्याच्या आधी आहे Q, मग इथे लिहून घेतला आपण Q। आता मधल्या लेटरमध्ये I आणि O आहे, I आहे इथे आणि O आहे इथे, मग मोजा घर 1 2 3 4 5 6 अधिक 6। आता इथे अधिक 4 आहेत आणि इथे अधिकच आहेत। आता आपण A चं काढून घेऊया आधी। A साठी E दिलाय, मग A इथे आहे आणि E बघा 1 2 3 4, म्हणजे इथे अधिक 4। आता इथे बघा अधिक 4 अधिक 6, आता इथे अधिक 4, म्हणजे एकदा 4 ने पुढे गेले, मधल्या घराचं चालय आपलं, 4 ने पुढे परत 6 ने परत 4 ने, आता इथे काय येणार आहे? 1 आड 1 आहेत, मग इथे काय येणार आहे? अधिक 6 ने पुढे जाणार आहे। मग O पासून 6 घरं पुढे कोणती आहेत? 1 2 3 4 5 6, म्हणजे इथे कोणते येणार आहे? U, कारण अधिक 6, O च्या पुढे 6 घरं पुढे गेलं, मग U आलं। आता इथे बघा N चे इथे अधिक 1, म्हणजे N च्या पुढे एक घर, G च्या पुढे सुद्धा बघा G च्या नंतर H आहे, मग G च्या नंतर एक घर आणि H च्या पुढे म्हणजे अधिक 1, P च्या पुढे Q आहे, बघा P च्या नंतर Q आहेत, म्हणजे इथे पण अधिक 1, म्हणजे तिसऱ्या ह्याला काय केले? अधिक 1। मग B च्या नंतर अधिक 1 कोणतं घर पुढे आहे तर C आहे, मग अधिक 1, B च्या पुढचं एक घर बरोबर काय? C। बघा पहिल्यांदा -1 -1 -1 -1, म्हणजे एक घर मागे पहिल्या लेटरला प्रत्येकाला, आणि दुसऱ्या लेटरला अधिक 6 एका वेळेस आहेत आणि दुसऱ्या वेळेस अधिक 4 अधिक 6 अधिक 4 अधिक 6, म्हणून मी इथे 6 घरं पुढे, आणि तिसऱ्या लेटरला मात्र प्रत्येकाला एक घर पुढे गेलेले आहेत, म्हणून आपण B च्या पुढचं एक घर घेतलं। मग आपल्या इथे उत्तर किती आलं तर ROB बरोबर QUC। मग QUC हे कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 QUC। दुसरा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत MEN बरोबर ABC, NUT बरोबर DKB, MAT बरोबर LCD, तर टीम हा शब्द या सांकेतिक भाषेत कसा लिहिता येईल? पहिल्यांदा दिलेली जी माहिती आहे ती लिहून घ्यायची आहे। बघा इथे याच्यामध्ये आता या दोघांमध्ये आपल्याला इथे सेम काय दिसतं बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये M हे सेम आहे, मग M वर आपण काय करायचे? काट मारायचे, आणि मग या दोघांमध्ये कोणतं लेटर सेम आहे तर C हे लेटर सेम आहे, म्हणून आपण M या लेटरसाठी C हे स्मॉल लेटर
काढलं। आता बघा याच्यामध्ये इथे यन आहे आणि इथे पण यन आहे, मग पहिल्या दोघांमध्ये काय सेम आहे तर इथे बी सेम आहे, मग यनवर काट मारायची आणि बीवर सुद्धा काट मारायची आणि मग यन या लेटरसाठी स्मॉल बी हे सिम्बॉल आपण काढलं, लिहून घेतलं। आता बघा इथे टी आहे आणि इथे पण टी आहेत, म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये टी हे सेम आहे, मग दुसऱ्या आणि तिसऱ्याच्यामध्ये काय सेम आहे तर डी सेम आहे, मग टीवर काट मारायची आणि टीसाठी डी हे लेटर लिहून घ्यायचे, टीसाठी डी हे लेटर लिहून घेतलं। आता प्रत्येक ह्याच्यामध्ये एकच हे लेटर राहिलेलं आहे, मग ई साठी काय ए तर बघा इथे ई साठी ए हे राहिलेलं आहे, यू साठी के, मग इथे लिहून घ्यायचं यू साठी के हे लेटर आणि ए साठी यल, ए साठी एल हे लेटर लिहून घेतला। आता आपल्याला विचारले टी ई ए एम टीमसाठी, मग टी साठी कोणतं लेटर आहे तर डी आहे, ई साठी काय काढलं आहे आपण ई साठी ए काढलं आहे म्हणून मग ए ए ए या लेटरसाठी काय काढलं आहे एल, मग इथे यल आणि यम या लेटरसाठी काढलेलं आहे सी, मग आपलं काय उत्तर आलं डी ए एल सी, मग डी ए एल सी कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत गलका हा शब्द गालाक असा, निडर हा शब्द नडिरी असा आणि खेचर हा शब्द खचेरे असा लिहितात, तर याच सांकेतिक भाषेत गलोल हा शब्द कसा लिहाल। आता बघा गलका दिलेली माहिती बघा, इथे गलका हा शब्द गाला कसा लिहितात, आता इथे फक्त क ला काना होता, इथे ग ला किंवा ल ला होता का नाही, मग याचा काना काढलाय आणि जिथे काना नाहीये त्याला काना दिलेला आहे म्हणजे गालाक झाला। आता इथे न ला पहिली वेलांटी आहे तर इथे न ला नाही वेलांटी दिली, पण जे उरलेले अक्षर आहेत त्याला मात्र काय दिलेले वेलांटी दिलेले आहेत, म्हणजे ज्याला आहे त्याची वेलांटी काढायची आणि ज्याला नाही आहे त्याला वेलांटी दिलेली आहे, या पद्धतीने नडिरी झाला। आता खेचर ख वर एक मात्रा आहे, च आणि र साधे आहेत, पण इथे काय केलंय ख चा मात्रा काढलाय आणि च आणि र वर दिलाय, मग खचेरे झाला। आता इथे बघा गलोल या शब्दामध्ये ल ला एक काना आणि एक मात्रा आहे, मग त्याचा तो काना मात्रा काढायचा आणि उरलेल्या 2 अक्षरांना द्यायचा आहे, म्हणजे ग ला एक काना एक मात्रा गो ल आहे तसा, कारण याचं हे काढायचं आपल्याला आणि पुढच्याला द्यायचं आहे, मग काय गो ल लो, मग कोणता शब्द झाला तर गो ल लो, मग गोलोलो कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गलोल हा शब्द गो ल लो असा लिहिता येईल। पुढचा प्रश्न बघूया, एका सांकेतिक भाषेत फ म्हणजे प आणि द म्हणजे थ आणि व म्हणजे ल, तर विनम्र हा शब्द या भाषेत कसा लिहाल। बघा इथे दिलेल्या माहितीनुसार फ बरोबर प, द बरोबर थ, व बरोबर ल आणि आपल्याला विनम्रचं काढायचं आहे। आता आपल्याला माहिती आहे फ च्या अगोदरचं अक्षर आहे प, द च्या अगोदर आहे थ आणि व च्या अगोदर ल, म्हणजे दिलेल्या अक्षरांच्या मागचं अक्षर घेतलं म्हणजे आधीचं अक्षर घेतलंय, मग आता व च्या आधी काय येतं तर ल हे अक्षर येतं आणि ते वेलांटी आहे म्हणून आपण ल ला सुद्धा काय द्यायची वेलांटी द्यायची। आता इथे आहे न नळ आहे, मग न नळाच्या आधी कोणतं अक्षर येतं तर धनुष्य येतं, म्हणून मग न च्या इथे आपण ध लिहिला। आता म आहे, म च्या आधी काय येतं भट्ट जी येतो, मग ब, आता इथे म च म चं पोट फाडले की नाही, मग ते भ चं सुद्धा काय करायचं पोट फाडायचं, म्हणजेच काय लिधभ्र, म्हणजे विनम्र हा शब्द आपण लिधभ्र या पद्धतीने लिहू, फक्त काय करायचंय एक अक्षर मागे जायचंय, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत पर बरोबर फल, कल बरोबर खव, बळ बरोबर भक्ष, तर सय बरोबर प्रश्नचिन्ह। पर हा शब्द फल असा लिहितात, मग बघा इथे प आहे, प च्या पुढचा अक्षर पपंती, फ फणस, प च्या नंतर फ, र रथ, ल लसूण, म्हणजे या दोन्ही या अक्षराच्या पुढचं हे अक्षर बघा प च्या नंतर फ आणि र च्या नंतर ल, मग क च्या नंतर ख बघा क कमळ, ख खडू, ल लसूण, व वजन, ब बदक, ब भट्टजी, ळ बाळ, क्ष क्षत्रिय, म्हणजे प्रत्येक अक्षराच्या पुढचं अक्षर आहे। आता स ससा, स च्या नंतर काय येणार आहे स स सा, ह हरिण, यज्ञ, यज्ञाच्या नंतर काय तर रथ, मग कोणता शब्द तयार झाला तर हर, मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की सय हा शब्द आपण हर असा लिहिणार आहोत। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण यातले 5 प्रश्न सोडवून घेतलेत, या पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।